काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी मतदार याद्यांमधल्या घोळासंदर्भात केलेले दावे आणि त्यावरून सुरू झालेला गदारोळ ताजा आहे। मात्र हा गदारोळ ताजा असतानाच आज शरद पवार यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या संदर्भात आणखी एक नवीन दावा केलाय आणि वादाला तोंड फुटलंय। शरद पवार यांनी थेट निवडणूक आयोगावरच आरोप केला नाहीये किंवा मतदारसंघ आणि मतदार याद्यांबाबतही काही दावे केले नाहीयेत। मात्र निवडणुकांमध्ये हेराफेरी करण्यासाठी आपल्याला ऑफर देण्यात आली होती असा खळबळजनक दावा शरद पवार यांनी केलाय। शरद पवारांच्या या दाव्याला भाजपने सुद्धा जोरदार उत्तर दिलंय। भारतातल्या निवडणुका मॅनेज होतात का? भारतातल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये फेरफार शक्य आहे का? भारतातल्या निवडणुकांमध्ये हव्या त्या जागा जिंकण्यासाठी सोय करता येते का? हे सगळे प्रश्न विचारण्याचं कारण आहे शरद पवार यांनी केलेले दावे। नागपूरमधल्या एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकांपूर्वीची एक आठवण सांगितली। दोन अनोळखी व्यक्तींनी आपल्याला निवडणुका जिंकून देण्याची ऑफर दिली होती अशी आठवण पवारांनी पत्रकारांना सांगितली। विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्याच्या आधी दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला आले। दोन लोक, त्यांची नावं पत्ते हे आता माझ्याकडे नाही आहेत, पण मी त्याचं लक्ष दिलं नाही। आणि त्यांनी मला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभेच्या जागा आहेत आणि तुम्हाला 160 जागा निवडून येण्याची गॅरंटी देते। 160 जागा जिंकून देण्याची ऑफर देणाऱ्या त्या दोन व्यक्ती कोण होत्या? त्या कुठून आल्या होत्या? याची काहीही माहिती शरद पवार यांच्याकडे नाहीये। राहुल गांधी यांनीही याबाबत आतापर्यंत काहीही भाष्य केलेलं नाहीये। पण राहुल गांधींनी मतदार याद्यांमधल्या घोळावर रान उठवलेलं असतानाच शरद पवार यांनी लगेचच हे विधान केले। त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी यावर प्रतिक्रिया द्यायला वेळ दवडला नाही की इतक्या दिवसानंतर पवार साहेबांना राहुल गांधींना भेटल्यावरच ची आठवण का आली। इतके दिवस ते बोलले नाहीत आणि आज अचानक बोलले। राहुल गांधी ज्याप्रमाणे सलीम जावेदच्या कहाण्या तयार करून त्यांच्या स्क्रिप्टवर त्या ठिकाणी रोज नवीन कपोलकल्पित कहाण्या सांगतायत, तशा प्रकारची अवस्था पवारसाहेबांची तर झाली नाही ना। जे आज बोलताय शरद पवारजी, तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी काय बोलले? ज्या दिवशी तुमच्याकडे आले त्याच दिवशी पोलिसात कंप्लेंट काय केली? तुम्ही त्याच दिवशी त्याला पोलिसात काय टाकलं? शरद पवारजींना या इतक्या मोठ्या नेतृत्वाने असं वागावं आणि असे बालिशपणाचे स्टेटमेंट करावे, मला वाटतं शरद पवार साहेबांना हे निश्चितपणे त्या ठिकाणी शोभणारं नाही आहे। शरद पवार साहेबांनी मग तुमच्याकडे निवडणूक मशिनरी पूर्ण या ठिकाणी तुमच्या ताब्यात येणारी यंत्रणा हे जर तुमच्याकडे आली होती आणि तुम्हाला जर त्या यंत्रणेचा वापर करायचा नव्हता, तेव्हाच तुम्ही निवडणूक आयोगाकडे किंवा पोलिसमध्ये कंप्लेंट का केली नाही, पोलिसमध्ये तक्रार का केली नाही? शिवसेनेच्या नेत्यांनीही शरद पवार यांच्या या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केले। पवार साहेबांनी सांगितलं होतं की 13 बॉम्बस्फोट झाले आणि काही महिन्यांनंतर त्यांनी काही वर्षानंतर त्या ठिकाणी सांगितलं की 12 बॉम्बस्फोट झाले होते। मी 13 हा आकडा जातीय सलोखा राखण्यासाठी 13 हा आकडा घेतला होता। यावरून पवार साहेबांच्या म्हणण्यामध्ये कितपत तथ्य आहे याचा विचार जनता करेल। हा पवार साहेबांचा इतिहास आहे। शरद पवार यांच्या पक्षाचे वर्ध्याचे खासदार अमर काळे यांनीही एका जाहीर कार्यक्रमामध्ये आपल्याला अशीच ऑफर आल्याचा दावा केला। अनेक लोक या ठिकाणी आहेत, अनेक लोक विधानसभेचे उमेदवार राहिलेले आहेत, काही लोकसभेचे उमेदवार राहिले होते। आमच्याकडे सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीच्या पहिले रोजीचे काही लोक अप्रोच झाले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला निवडून आणतो, इतके पैसे तुम्हाला द्यावे लागेल। आमचे नागपूरचे आपले धनुष्यराव पेठे साहेब
त्यांच्याकडे प्रपोजल आलं होतं की 2 करोड रुपये तुम्ही द्या, किती मताने तुम्ही निवडून याल ते आम्ही सांगतो आणि तेवढ्या मताने तुम्ही निवडून याल. पण या संपूर्ण प्रकरणामध्ये अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. शरद पवार यांच्याकडे 2 व्यक्ती येतात, 160 जागा जिंकून देण्याची ऑफर देतात आणि शरद पवार त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष करतात. मग शरद पवार त्या दोन्ही व्यक्तींना राहुल गांधींपर्यंत घेऊन जातात, तिथे त्यांची भेटही घालून देतात. पण तरीही त्या व्यक्ती कोण होत्या याची माहिती पवारांकडे नसते. मग शरद पवार यांनी अनोळखी व्यक्तींना राहुल गांधींकडे का नेलं? शरद पवार आणि राहुल गांधी हे दोन्हीही मोठे नेते आहेत. त्यांना भेटायला येणाऱ्या माणसांची योग्य नोंद तर होतेच, आणि निवडणुकांमध्ये फेरफार करण्याची ऑफर जर कुणी देत असेल तर त्याबाबत शरद पवार किंवा राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला किंवा इतर यंत्रणांना याबाबतची माहिती का दिली नाही? निवडणुका झाल्यावर 6 महिन्यांनी शरद पवारांनी ही बाब माध्यमांना का सांगितली, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. निवडणुकांचं पावित्र्य जपायचं असेल तर शरद पवार यांनी केलेल्या या दाव्याची चौकशी व्हायला हवी आणि निवडणुकांमध्ये फेरफार करू शकणाऱ्या त्या व्यक्ती कोण होत्या याची माहिती महाराष्ट्रासमोर यायलाच हवी. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.